सरकारनं मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप इकडे जरांगे पाटील यांनी केला। आम्ही वेगळ्या आरक्षणाची मागणी केलीच नव्हती, आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे असं जरांगे म्हणाले। तर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करायची नव्हती तर अधिवेशन कशाला घेतलं असा सवाल त्यांनी विचारला। कायद्याची अंमलबजावणी करा, अन्यथा उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। नाही, आम्हाला लढावंच लागणार आहे, लढल्याशिवाय न्यायच नाहीये। आणि मी तरी अर्धवट सोडित नसतो, एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो, सोडित नाही त्याशिवाय। मग ते कसला तुरुम का कोणचं सरकार असो नाही तिकडे फारकार असो, माझ्या जातील दैवत मानलेलं आहे, जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे। आणि कसे सगळे स्वारीची अंमलबजावणी करीत नाही तेच मी बघतो, आता हे कसे करीत नाहीत। आजची दिवस आम्ही वाट बघणारच आहे। अधिवेशनात आमच्या सगळ्या स्वाऱ्यांचा मुद्दा घेतोत का, उद्याच्याला सगळं डिक्लेअर, आंदोलन डिक्लेअर। मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार।